यांनी प्रवेश केलेला होता भारतीय जनता पक्षामध्ये, तेव्हा त्यांनी म्हटलेलं होतं की आता मला शांत झोप लागते. मात्र आता जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटात शरदचंद्र पवार पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. म्हणजे शरदचंद्र पवार पक्षातल्या अनेक नेत्यांना नोटीस आलेल्या आहेत ईडीच्या. त्यासोबतच गृहमंत्री, माजी गृहमंत्री हे तुरुंगात देखील जाऊन आलेले आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना शांत झोप लागू शकेल का? मला असं वाटतं की शांत झोप लागेल न लागेल हा खरं म्हणजे त्यांनी तो मुद्दा आणि ते वाक्य त्यांनी वापरलं होतं मागच्या वेळेला जेव्हा ते भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला तेव्हा. मला स्वतःला असं वाटतं की गेल्या 5 वर्षात भारतीय जनता पक्षाने त्यांच्यासारख्या सहकार आणि साखर क्षेत्रामध्ये काम केलेल्या आणि स्वतःची चांगली कर्तबगारी असलेल्या नेत्याला पूर्णपणे बाजूला ठेवलं होतं. तुम्हाला एक दृश्य मी सांगतो, आठवत असेल तर 2022ला जेव्हा एकनाथ शिंदे आणि सगळी मंडळी भाजपमध्ये आली आणि तेव्हा सगळ्या माध्यमांच्या मध्ये एक चित्र असं येत होतं की आता उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस घेणार आणि उपमुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदे स्वीकारतील. त्यावेळेला मुंबईतल्या त्यांच्या भाजपच्या कार्यालयामध्ये जी उडबस होती त्याच्यामध्ये हर्षवर्धन पाटील हे देवेंद्र फडणवीसांच्या फार जवळ असे वावरत होते आणि त्यांची इच्छा होती की आपल्याला काहीतरी मंत्रिपद मिळावं, आपल्याला काहीतरी स्थान मिळावं. चुकीचं काही नाही त्यात. मला स्वतःला असं वाटतं की मुळात काँग्रेस सोडून ते जाताना त्यांनी मोठी चूक केली. काँग्रेसच्या नेत्यांनी पण त्यांच्या संबंधामध्ये काही फार काही भूमिका, एक असा सपोर्ट देण्याची अशी काही फार घेतली नाही, तर ते बाहेर पडले. एक चांगले संसदीय कार्यमंत्री म्हणून, सहकार क्षेत्रातला एक चांगला नेता म्हणून त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं होतं आणि त्यामुळे आता त्यांना शांत झोप लागेल न लागेल हा भाग वेगळा आहे. पण आता संपूर्ण देशामधल्या लोकमानसाचं आणि एकूण निवडणुकीचं परसेप्शन बदललेलं आहे. काय बदललंय तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आत्ताच्या जूनमध्ये झालेल्या निवडणुकीच्या निकालामध्ये आपल्याला जे दिसलं त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला अतिशय काठावरचं देखील बहुमत मिळालेलं नाही. 240 जागा त्यांच्या आहेत आणि त्यांना बाकीच्या 2 मोठ्या पक्षांच्या सहकार्यामुळे त्यांचं बहुमत झालेलं आहे. त्यामुळे हे देशातलं बदललेलं संसदीय राजकारणाच्या पातळीवरचं जे वातावरण आहे, चित्र आहे, तर त्या बदलामुळे आता उठसूट ईडीची नोटीस निघेल आणि काहीतरी त्रास देतील ही शक्यता थोडी कमी आहे. नंबर 1. नंबर 2, हर्षवर्धन पाटील यांना मगाशी सावंत असं म्हटले की कदाचित त्यांना यश मिळणं सोपं नाहीये. मला स्वतःला असं वाटतं की आता संपूर्ण दौंड, पुरंदर, त्यानंतर इकडे बारामती हा जो सगळा पट्टा आहे, या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाही म्हटलं तरी भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये एक मोठं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्या वातावरणाचा फायदा निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये हर्षवर्धन पाटील यांना मिळेल. हर्षवर्धन पाटील या भागातले जुने नेते आहेत. त्यांचे काका या भागातले मोठे नेते होते, शंकरराव बाजीराव पाटील. त्यांना त्यावेळेला शरद पवारांच्या बरोबर, शरद पवारांचे जे नेते जवळचे निकटवर्ती होते जपा मोरे, तर ते त्यांच्याशी लढत द्यायचे, पण शंकरराव बाजीराव पाटील निवडून यायचे. हे चित्र यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेलं आहे. आता मला स्वतःला असं वाटतं की चांगली माणसं जोडणं आणि चांगल्या माणसांना सत्तेच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणं ही शरद पवारांची आता जी भूमिका गेल्या 2-5 वर्षामध्ये विकसित झालेली आहे, त्याच्यामध्ये निश्चितपणे हर्षवर्धन पाटलांना संधी मिळेल आणि हर्षवर्धन पाटील पुढे जातील निश्चितपणे, हे मला स्वतःला वाटतं. एक मुद्दाम सांगतो, हर्षवर्धन पाटील हे विधान भवनामध्ये आम्हाला काही निमित्ताने भेटायचे. मी एकदा विधान भवनात गेलो होतो तेव्हा नरेंद्र दाभोळकर त्यांच्या त्या बुवाबाजी विरुद्धच्या विधेयकासाठी मुंबईत आले होते आणि हर्षवर्धन पाटलांची त्यांनी भेट घेतली आणि हर्षवर्धन पाटील त्यांनी सांगितलं आज आपण मुख्यमंत्र्यांना भेटू म्हणजे तुमचा विषय मार्गी लागेल. मला असं वाटतं की असं बारीक पद्धतीने काम करून कारभार करणारे असे ते नेते आहेत आणि मला असं वाटतं की त्यांच्याकडे ऍक्टिव्हिटीज, सक्रियता आणि काम करण्याची क्षमता, चांगले मुद्दे आणि संसदीय कारभाराचं चांगलं भान या गोष्टी असल्यामुळे निश्चितपणे त्यांना विजय मिळेल. दुसरी गोष्ट, दत्तात्रय मामा भरणे हे जे ग्रस्त आहेत, या ग्रस्तांच्या काही क्लिप्स, त्यांच्या सभ्य भाषेतल्या काही क्लिप्स गेल्या निवडणुकीमध्ये प्रसारित झालेल्या होत्या. तेव्हा मला असं वाटतं की आज तरी इंदापूरचे लोक सुजाण निर्णय घेतील आणि हर्षवर्धन पाटलांना विजय करतील यात मला स्वतःला शंका वाटत नाही.
त्याच प्रश्नाकडे येणार होतो. दत्ता मामा भरणे हे तिथलं सध्या म्हणजे बऱ्याच वर्षात तिथं परत एकदा ते निवडून आलेले आहेत. दोन टर्म ते तिथं आमदार आहेत आणि एक राष्ट्रवादीचं जे समीकरण, जातीय समीकरण तिथं उभं केलेलं होतं की बारामतीमध्ये पवार आणि जो पवार गटाला जो किंवा पवारांना जो पाठिंबा मिळतो धनगर समाजाचा, तर त्याची परतफेड म्हणून दत्ता मामा भरणे यांना इंदापूरचं आमदारकी त्यांनी दिलेली होती. अशा पद्धतीचं एक परसेप्शन, अशा पद्धतीची एक रचना तिथे आहे बारामतीमध्ये. तर आता या रचनेला शरद पवारांकडूनच हे फोडण्यात आलेली आहे आणि आता हर्षवर्धन पाटील हे तिथे उमेदवार असणार आहेत, तर त्यांच्या विरोधामध्ये दत्ता मामा भरणे असणार आहेत. तर हे जातीय समीकरणाकडे कसं पाहता खोरे सर? नाही, मला असं वाटतं की हे जातीय समीकरण जरी असलं तरी आपण पाहिलेलं आहे, गोपीचंद पडळकर हे बारामतीला उभे होते. पुन्हा त्यांचा आधार होता धनगर मतं. सांगलीला उभे होते, त्यांचा आधार होता धनगर मतं आणि त्यांना जोडीला होती वंचित बहुजन आघाडी. मागच्या वर्षी निवडणुकीत काय झालं हे अगदी स्पष्ट आपल्या समोर आहे, 2019चा निकाल. त्यामुळे आता तुम्ही लक्षात घ्या, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी फार मोठ्या प्रमाणात आंबेडकरी समाजाला आवाहन करून देखील 2019च्या लोकसभा, त्यानंतर कमी झालेली विधानसभा आणि विधानसभेमध्ये पडलेल्या मतांच्या पेक्षा देखील कमी टक्का वंचित बहुजन आघाडीला यावेळच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या वेळेला मिळाला. याचा अर्थ लोक सुजाण झालेले आहेत आणि महाराष्ट्रावरचं, देशावरचं संकट कोणतं आहे याची त्यांना कल्पना आहे. त्यामुळे जातीच्या पलीकडे जाऊन हा वर्ग निश्चितपणे विचार करेल यात मला स्वतःला शंका वाटत नाही. दुसरी गोष्ट, छगन भुजबळ यांच्यासारखा जो ओबीसींच्या मधला नेता आहे, या नेत्याच्या बरोबर देखील अशा सगळ्या वर्गांचे काही मतभेद आहेत. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की हे मतभेद विचारात जर आपण घेतले आणि धनगर समाजाचा मतांचा टक्का विचारात घेतला तरी देखील हर्षवर्धन पाटलांच्या पाठीमागे उभा राहणारा जो वर्ग आहे, हा वर्ग ओव्हरऑल मोठ्या प्रमाणामध्ये बरोबर राहील. आज आपण विचार करत नाही, पण मोठ्या प्रमाणामध्ये अल्पसंख्याक समाजाची देखील मतं, काही टक्का ही या वेळेला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या आघाडीबरोबर जातील, जे लोकसभेमध्ये भरभरून त्या आघाडीकडे गेलेली होती. मला वाटतं या सगळ्याचा उपयोग निश्चितपणे त्यांना होईल. दुसरी गोष्ट, या सगळ्या मधल्या काळामध्ये काही मोठे विकासाचे प्रकल्प इंदापूरमध्ये आले का? आले असतील तर त्याचं पुढे काय झालं? या सगळ्यांचे प्रश्न लोक त्यांना विचारतील, दत्ता मामा भरण्यांना. मला स्वतःला असं वाटतं की राज्यस्तरावर एक संधी मिळून देखील दत्ता भरणे यांनी काही फार मोठं काम केलं असं मला स्वतःला दिसलेलं नाहीये आणि असं तिथल्या मतदारांनी देखील वाटेल असं मला वाटत नाही. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांना ह्या जातीय समीकरणाच्या पलीकडे जाऊन निश्चितपणे यश मिळण्याची संधी आहे असं माझं मत आहे.